5 वर्षांची प्रतीक्षा आणि अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ईर्ष्या, चुरस आणि संघर्ष पाहायला मिळाला. टीकाटिप्पणीमुळे हे वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. काही ठिकाणी आघाड्या झाल्या, काही ठिकाणी सोबळाचा नारा देण्यात आला, तर भविष्यातली राजकीय गोष्टींची मांडणी करत या ठिकाणी उमेदवार जाहीर झाले. उत्साहात मतदान पार पडलं आणि प्रत्येकानेच दावा केल्या पद्धतीनं त्यांचे उमेदवार निवडून आलेत. आता या सगळ्या गोष्टीनंतर आता गावागावात आणि चौकाचौकात जी सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे जिल्हा परिषदेचा कारभारी कोण होणार. पण कारभारी ठरलाय का? कारभारी ठरत असताना कुठली गोष्टी या लक्षात घेतल्या जातात आणि कुठल्या दृष्टिकोनातून याची मांडणी केली जात आहे याची चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. खरं म्हणजे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीला 17 जागा मिळाल्या, तर महायुतीला तब्बल 51 जागा मिळाल्या. आणि या 51 जागेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं प्राबल्य हे सर्वात जास्त दिसून आलं. या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये खरा धुरंधर हे नामदार हसन मुश्रीफ ठरले. परंतु सत्तेची ही गणित मांडत असताना सत्तेच्या सारीपाटावरती पुढची समीकरणं लक्षात घेऊन हे संपूर्ण सारीपाट मांडला जातो. पण एक मात्र नक्की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारण हे कूस बदलायच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत हे नक्की. जसं आपण आमच्या या स्क्रीनवरती पाहतात, जिल्हा परिषदेचा कारभारी ठरला, तर होय, ज्या पद्धतीनं आतल्या गोटातून आपल्यापर्यंत बातम्या येत आहेत त्यामुळंच ही नावं सध्या चर्चेत आहेत. आणि यावरतीच आज आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत, थोडासा धांडोळा घेणार आहोत आणि कानोसा देखील घेणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी संदीप सर आहेत. आम्ही दोघेही या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. सर, मी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली, कसं बघताय? एका बाजूला हसन मुश्रीफ हे धुरंधर ठरलेत, कोणत्या अशा गोष्टी ठरल्या की ज्याच्यामुळे त्यांनी ही राजकीय समीकरण मांडली? खरं सर, आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याच्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ह्या तिन्ही निवडणुकीला सामोरं जाताना अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय प्लॅनिंगमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट पर्यायाने हसन मुश्रीफ, नामदार हसन मुश्रीफ यांनी म्हणजे रचना आखली होती. आणि याच्यामध्ये त्यांनी अगोदर जाहीर केलं होतं की महानगरपालिकेमध्ये भले आम्ही छोटा भाऊ असून पण जिल्हा परिषदेमध्ये आम्हीच मोठा भाऊ असणार. आणि त्या पद्धतीनं जेव्हा निकाल आपल्याला समोर आले तेव्हा त्यांचं ते जे वक्तव्य होते ते कुठं खरं ठरताना दिसतंय. महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये उमेदवारी निवड करत असताना ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या सुरुवातीला, तेव्हाच एकीकडं नामदार हसन मुश्रीफ जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची तयारी आणि त्यांच्या मुलाखती आणि त्यांची एकंदरीत सगळी व्यूहरचना ते हाताळत सुरू होती आणि ते ताकदीमध्ये उतरले. त्यांची ती असं म्हणता येईल की त्यांची सुरुवात त्यांनी 2-3 महिन्यापूर्वीच केली होती की नवीन पक्ष प्रवेश करून घेतले. करवीरमधून दिवंगत काँग्रेसचे नेते PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करून घेतला. त्याच्यानंतर राधानगरीमध्ये जे गोकुळचे संचालक आहेत अरुण डोंगळे यांना आपल्या कुठेतरी पक्षात घेतलं. मग ही जी व्यूहरचना आहे त्यांनी कुठं त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आखताना दिसली. आणि त्याच पद्धतीनं जर असं म्हणता येईल की ज्या नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी ज्या ठिकाणी ते म्हटले की बाण सोडलेला आहे आणि निशाणावर लागलेला आहे, एकत्रित हे सगळं समीकरण पाहता निकाल आपल्या हाती आल्यानंतर असं आपल्याला की अनेक ठिकाणी काही ह्याच्यामध्ये जागा सुद्धा राष्ट्रवादी कमी झाली. कबनूर असेल, त्याच्यावरच अगदी 2-3 ठिकाणी राष्ट्रवादी जागा कमी झाल्या. परंतु जर तसं झालं नसतं तर आणखी याच्यापेक्षा आखाडा राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढला असता. त्याबद्दल जरी बाण सोडलाय, त्याचा निशाण लागलाय, आता त्यांचा निशाणा जो आहे मुळात जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होत आहेत त्यांच्या पक्षातील, याच्याकडे आता सगळं लक्ष लागलं. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या रणनीतीला यश मिळताना दिसते. महायुतीमध्ये जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी अजित पवार गट कुठेतरी प्राबल्य स्थान त्यांनी पटकावले असं मला वाटतं. मला याच्यामध्ये फक्त 1-2 गोष्टी ऍड करायच्या आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ हे दूरदृष्टीचे आहेतच. ते राजकारण फक्त निवडणुकांच्या पर्यंत करत नाही तर भविष्याचा वेध घेऊन ते राजकीय मांडणी करत असतात. त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्याव्या लागेल. एक म्हणजे या निवडणुकीच्या टप्प्याच्या दरम्यानच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते निरतवले.
त्यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे ती एक सहानुभूती सुद्धा या ग्रामीण भागामध्ये आपण विशेषतः रिपोर्ट करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये फिरत होतो, तर अजित पवारांच्या विषयी असणारी एक सहानुभूतीची लाट ही देखील आपल्याला पदोपदी जाणवत होती. दुसरी गोष्ट की हसन मुश्रीफ हे नेहमी बेरजेचं राजकारण करतात, वजाबाकीचं राजकारण करत नाही. आणि त्याच्यामुळे कागलपुरता जरी आपण विचार केला तर कागलमध्ये सुद्धा त्यांनी संजय बाबा घाटगे असतील, एकेकाळचे त्यांचे राजकीय कट्टर विरोधक असणारे समरजित घाटगे यांना आपल्यासोबत घेतलं आणि काही ठिकाणी नाराजी होती, त्या नाराजी सुद्धा दुरुस्त करण्याचं काम त्यांनी करणे. कारण आपण अनेकदा त्यांच्याशी बोलण्यासाठी लवकर गेलो असताना नाराजींची दुरुस्ती जी करायची ती अगदी पहाटेपासून हसन मुश्रीफ करत होते. तर हे सगळ्या गोष्टींमुळं हसन मुश्रीफ हे धुरंधर ठरतायत हे दिसतंय. आता जसं आपण आपली नोट या शब्दावरती थांबवली की आता हे सगळं निवडून आल्यानंतर सगळ्यांचंच लक्ष लागलं की अध्यक्ष कोण होणार. याच्यामध्ये प्रामुख्याने ही 4 नावं तर आहेत. ही 4 नावं का आहेत याचा आपण धांडोळा घेऊ. आणि कदाचित हसन मुश्रीफ हे नेहमी धक्कातंत्र देण्याच्या बाबतीमध्ये वाकबल आहेत अशी जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे नवीन चेहरा कोण येतोय का हे सुद्धा पाहणं लक्षात आहे. परंतु सध्या ज्या चर्चा आहेत त्यामध्ये एक शोभाताई फराटे आहेत, यांचं नाव सध्या चर्चेत आहे. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? खरं म्हणजे शोभाताई फराटे त्यांचे जे पती होते दिवंगत गणपतराव फराटे, हसन मुश्रीफ साहेबांशी त्यांचं जिव्हाळी संबंध होते, अतिशय जवळचे मित्र म्हणून त्यांना समजलं जायचं. आणि त्यांच्या एकंदरीत त्यांच्या पश्चात त्यांच्या घरातला एखादा उमेदवार असावा आणि त्यांच्या ह्या उमेदवारातून आपण त्यांना कुठेतरी श्रद्धांजली वाहता येईल ह्या दृष्टिकोनातून नामदार मुश्रीफ साहेबांनी त्यांना इथं उमेदवारी दिल्याची पाहायला मिळते. आणि कागलचं जे एकंदरीत राजकारण आहे कागलमध्ये म्हणजे बिद्री बोर्डे मधून मतदारसंघातून जिल्हा परिषद मतदारसंघातून शोभाताई फराटे त्या निवडून आलेल्या आहेत. आणि कागलचं म्हणजे एकीकडं गोकुळ असेल, कागलमध्ये नावेद मुश्रीफ चेअरमन आहेत, केडीसीसी बँक असेल, नामदार हसन मुश्रीफ अध्यक्ष आहेत. आता जिल्हा परिषद अध्यक्ष तर कागल तालुक्यातच ठेवायचं असेल आणि एकंदरीत एक केंद्र राजकारण करायचं असेल, जिल्ह्यावरती जर एक केंद्र राजकारण हवं असेल तर मुश्रीफ गटाला कुठेतरी आपल्या तालुक्यातच हे अध्यक्षपद असणं गरजेचं आहे. कारण ही जी गोष्टी आहेत म्हणजे गोकुळ असेल, केडीसी असेल किंवा जिल्हा परिषद असेल, आर्थिक नाड्या आणि एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण फक्त कागलने आपल्यापुरतं जर केंद्रित करायचं असेल तर ते त्यांना सोपं ठरणार आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या चर्चेमध्ये अध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षित असल्यामुळे शोभाताई फराटे यांचं नाव अग्रगण्य प्रामुख्याने पाहायला मिळते. आणि कुठेतरी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल का अशी चर्चा आता दस्तूरखुद्द राष्ट्रवादी अजित पवार गटातून होताना दिसते समोर. तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला हाही विचार करावा लागेल सर की सगळी सत्ता केंद्र जर कागलमध्ये जर यायची झालीत. कारण मला आठवतं की एकदा अजितदादा पवार यांची कार्यकर्त्यांची बैठक होती, त्यावेळेस त्यांनी थेट रीतीनं त्यावेळेस सुनावलं होतं की मुश्रीफ साहेब तुम्ही कागलपुरते नेते राहू नका, तुम्हाला राज्याचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कागलच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करा. त्याच्यामुळं राष्ट्रवादी जर आता पुन्हा नव्यानं उभा करायचे आहे, वाढवायचा असेल, पक्ष विस्तार करायचा असेल तर कागलच्या पलीकडे जाऊन हसन मुश्रीफ यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये दुसरा काही विचार चालू आहे का हे सुद्धा बघावं लागेल. दुसरा एक चर्चेचा चेहरा आहे आणि ते म्हणजे अमृता डोंगळे. तर अमृता डोंगळेविषयी आपण चर्चा करू थोडी. अमृता डोंगळे या अरुण डोंगळे जे गोकुळी संचालक आहेत त्यांच्या कन्या आहेत. आणि अलीकडच्या म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका लागण्यापूर्वीच अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. त्या प्रवेशासाठी स्वतः नामदार हसन मुश्रीफांनी खूप मोठे प्रयत्न केले होते. एकंदरीत राधानगरीचं जो राजकारण आहे तर राधानगरी राजकारणामध्ये काँग्रेसचा कुठेतरी बालेकिल्ला मोठा घट्ट आहे, मतदार घट्ट आहे. आणि ह्या किल्ल्याला जर आपल्याला छेद द्यायचा असेल तर तिथलं सत्ता केंद्र म्हणजे गोकुळ जे असेल, गोकुळ असेल, ह्या गोकुळ आणि केडीसी बँकेला जर असेल, ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून अरुण डोंगळेंना आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेऊन कुठेतरी काँग्रेसच्या मताला खिंडार पाडण्याचं काम या ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. आणि महत्वाची ह्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करायला हवी सर की एकीकडे जिल्हा परिषदेचं सदस्य आणि एकीकडं गोकुळ संचालक, उद्या भविष्यात गोकुळच्या निवडणुका सुद्धा होत आहेत. बेरजेचं राजकारण आपण जे म्हटलं की हसन मुश्रीफ हे नेहमी बेरजेचं राजकारणामध्ये वाकबगार आहेत आणि त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद आधी गोकुळ आणि नंतर परत केडीसी जे आहे तर ह्या तिन्ही सत्ता केंद्रावरती आपलंच वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर कुठंतरी अमृता डोंगळेंना ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती अध्यक्षपद दिलं तर ह्या पुढच्या ज्या दोन्ही अर्थकारण आहेत गोकुळ जिल्ह्याचं ते सुद्धा आपल्या ताब्यात कसं राहील भविष्यात याची सुद्धा कुठेतरी आखणी केलेली दिसते.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पुन्हा एकदा अजितदादांचाच उल्लेख येतो, कारण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अजितदादांचा तसा वावर होता की ज्यावेळेस हॉटेलचं उद्घाटन होतं डोंगळेंच्या, त्यावेळेस अजितदादा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांची चर्चा झाली होती आणि त्यावेळेस म्हटले की डोंगळे परिवारांचं योगदान जिल्ह्यासाठी विसरता येणार नाही. तर हाही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की अजितदादांच्या बरोबर असणारे डोंगळे परिवाराचे संबंध आणि गोकुळची ज्यावेळेस अध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष कोणाला करायचा याचा पेच नेमका रुतलेला होता, त्यावेळेस ती उकल अजितदादा हसन मुश्रीफ यांनी करून तो प्रश्न मिटवलेला होता. त्याच्यामुळं ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे येवलूजमध्ये जनसुराज्य पक्षाचं एक प्राबल्य होतं, त्या ठिकाणी एक होल्ड होता आणि त्याला भेदण्याचं काम हसन मुश्रीफांनी केलेलं आहे. तर नामदार हसन मुश्रीफांच्या सोबत आता जिल्हाध्यक्ष असणारे बाबासाहेब आसुर्लेकर हे त्यांच्या सोबत राहिलेत आणि त्याच माध्यमातून आता एक नाही पूजा दिलीप पाटील यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. कसं बघताय आपण या सगळ्या गोष्टींकडे? पन्हाळा शाहवाडी हा जसं आपण म्हटलं की डॉक्टर विनय कोरे यांचा हा बालेकिल्ला म्हणजे एकंदरीत जनस्वराज्य पक्षाचा हा बालेकिल्ला आहे. ऊसपट्टा आहे, दूधपट्टा आहे आणि त्या तालुक्याचे आमदार जनस्वराज्य पक्षाचे असल्यामुळे स्वतः डॉक्टर विनय कोरे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या गेले अनेक वर्ष त्यांचा हा होल्ड आहे, येवलूज असेल, कळे असेल किंवा पन्हाळा असेल, शाहवाडीमध्ये असेल, या ठिकाणी होल्ड आहे. आणि जसं मगाशी म्हटलं की कागलपुरतं मर्यादित राहतात, जसं दिवंगत नेते अजित पवारांनी जसं सल्ला दिला होता साहेबांना की कागलपुरतं मर्यादित न राहता कागलच्या बाहेर तुम्ही कक्षा रुंदावा आणि तुम्ही जिल्ह्याचे नेते व्हा. त्याच अनुषंगाने ही रणनीती एक महत्वाची ठरते की येवलूजमध्ये ज्या निवडून आले पूजा दिलीप पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी ताकद तिथं निर्माण केली यांच्या उमेदवारातून जनसुराज्य पक्षाच्या मताला खिंडार पडण्याचं काम, खूप मोठं खिंडार पडण्याचं काम आणि धक्का देण्याचं काम यावेळेस मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. आणि यात ही जी रणनीती आहे पन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने वापरलेली आहे, शाहवाडीमध्ये तेच वापरलेली आहे. आणि ह्या दोन्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट मुसंडी मारताना दिसतोय. त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये ताकद वाढवत असेल आणि भविष्यामध्ये ज्या येणाऱ्या विधानसभेत असतील ह्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जो त्या ठिकाणचा जनस्वराज्य पक्षाचा जो काय असंतुष्ट मतदार आहे, काँग्रेस पक्षाचा जो असंतुष्ट मतदार आहे, त्या मतदारांना आपल्याकडे खेचत असेल तर ह्या तालुक्याला कुठं जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करण्याचा संधी देण्याची जर त्यांनी ठरवलं तर हे याच्यात आश्चर्य वाटायला नको. कारण याच्यामध्ये फक्त जनसुराज्य नसून काँग्रेसचा एक मतदार आहे. दुसरी गोष्ट शिंदे त्या ठिकाणी अरुण नरके असतील, चंद्रदीप नरके असतील, नरके कुटुंबाचं एक वलय आहे त्या भागामध्ये, कळे येवलूज हा पॅटर्न मध्ये. आणि असं असताना सुद्धा तिथल्या मतांना फक्त खेचून आणलं नाही तर ते निवडून आणले, तिथे उमेदवार त्यांना तिथं विजयी करून दाखवला. त्यामुळे भविष्यात पन्हाळा शाहवाडीचं सुद्धा राजकारण जर आपल्याला ताब्यात ठेवत असेल तर या ठिकाणी पन्हाळ्यातल्या ज्या उमेदवार येवलूचे आहेत त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं. अर्थात त्याच तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अध्यक्ष आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, त्यामुळं त्यांना ताकद देऊन आपल्या पक्षाचा कुठेतरी त्या ठिकाणी होल्ड जनसुराज्य पक्षाच्या पेक्षा जास्त तयार करता येईल, मतदार तयार करता येईल, ही रणनीती जर भविष्यात हसन मुश्रीफांनी जर केली आणि ती यशस्वी ठरली तर याच्यात सगळंच हे हसन मुश्रीफांना द्यावंच लागेल. याच्याच अनुषंगाने मी मगाशी सुद्धा म्हटलं की जिल्ह्याचं राजकारण प्रत्येक पानावरती जसं आपण चालत आहोत त्या प्रत्येक पानावर कुठं ना कुठं अजित पवार यांचं नाव आपल्याला आढळतं. मला अजून एक कार्यक्रम आठवतो की अजित पवार कोल्हापूरमध्ये होते, पन्हाळ्या साईडला पोरल्या साईडला कार्यक्रम होता त्यांचा आणि त्यावेळेस अजित पवारांच्या समोर बाबासाहेब आसुर्लेकरांनी आपल्या मनातली एक अस्वस्थता व्यक्त केली होती आणि त्यांनी नकळतपणे सांगितलं होतं की दादा तुमच्या हिमालयाला जरा आमच्या पाठीशी उभा राहायला सांगा. तर कदाचित यावेळेस हा हिमालय त्यांच्या पाठीशी उभा राहील का आणि आपण ज्या पद्धतीनं मांडणी केली त्या पद्धतीने की आता राष्ट्रवादीचं जाळ जर विस्तारायचं असेल, कारण उद्या राज्यामध्ये सुद्धा हसन मुश्रीफ यांना एक मोठी संधी आहे. ज्यावेळेस एक मोठ्या पदाची चर्चा होते त्यावेळेस हसन मुश्रीफ यांचं नाव सातत्यानं पुढे येतं आणि एक मातब्बर नेता म्हणून हसन मुश्रीफ हे नेहमीच राज्यामध्ये चर्चेले जाते. त्याच्यामुळे जर विस्तार अजून चांगल्या रीतीनं करायचा असेल, कारण आगामी काळामध्ये ग्रामपंचायतीच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि जर एकटाच म्हणजे वन साईड किंग म्हणून जर हसन मुश्रीफांना इथे एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर कदाचित कागलच्या बाहेर आणि गोकुळच्या बाहेर सुद्धा जाऊन एक पाऊल पुढे टाकून कदाचित याही नावाची चर्चा सध्या आपल्या कानावरती ते या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक चेहरा चर्चेमध्ये आहे आणि तो म्हणजे राजकुमार करणसिंग गायकवाड यांचा. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे?
जसं मगाशी म्हटलं मी, जसं मगाशी सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की कागलच्या बाहेर कक्षा रुंदवायचं असेल, शाहवाडी पन्हाळा ह्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जर जाळं पसरवायचं असेल तर ह्या ठिकाणी खूप मोठं काम आणि खूप मोठा स्पेस आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला समजलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने शाहवाडीमध्ये जरी पक्ष असले तरी तिथं याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद करायची वाटते सर, की शाहवाडीमध्ये बांबोडे मतदारसंघातून सौभाग्यवती राजकुमार रणजितसिंह गायकवाड हे निवडून आलेले आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी शिवसेना उबाटा गटाचं ह्या दोन्ही गटांनी मिळून एकत्र ताकद उभा केली. राज्यामध्ये जरी तिथं शिवसेना शिंदे पक्षाकडे जरी माहिती म्हणून काम करत असली तर स्थानिक पातळीला शाहवाडी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि म्हणजे पर्यायी मानसिंग गायकवाड गट आणि दुसरी एकीकडे शिवसेना उबाटा गट सत्यजित पाटील सरुडकर यांचा गट एकत्रित लढताना दिसला. ह्या दोन्ही पक्षी ताकद शाहवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे एकीकडे कुठेतरी पन्हाळा शाहवाडी तालुक्याचे आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे, यांच्याबद्दल कुठेतरी असंतोष ह्या जनमानसाच्या मध्ये आहे, इथल्या मतदारांच्या मध्ये आहे. त्यांना पर्यायी चेहरा देणं गरजेचं होतं. पूर्वीपासूनच गायकवाड घराणं जे आहे हे राजकारणामध्ये सक्रिय आहे. अगदी उदयसिंगराव गायकवाड जे दिवंगत नेते काँग्रेसचे होते त्यांच्यापासून ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळं त्या घराला डावलून हे राजकारण होऊ शकत नाही शाहवाडी तालुक्याचं. त्या घराण्यातील कारण आता सुद्धा त्या घराकडे गोकुळचं संचालक पद आहे, केडीसी संचालक पद आहे. आणि त्या ठिकाणी शाहवाडीमध्ये जर आपल्याला राष्ट्रवादीचा झेंडा रोवायचा असेल कणखरपणे तर तिथलं स्थानिक राजकारण लक्षात घेता हसन मुश्रीफ साहेबांनी काय केलं की तिथल्या उबाटा गटाला आपल्यासोबत घेतलं. भारतीय जनता पक्षाने सुद्धा उमेदवार उभा केले होते 2. त्यांना जवळ न करता उबाटा गटाला सोबत घेऊन तिथल्या स्थानिक ताकद किती आहे हे जे बेरजेचं राजकारण आहे अतिशय तंतोतंत जुळवून आणलं. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना तिथं एक जागा जी निवडून आणली आहे त्या जागेला जर प्रतिनिधित्व दिलं तर परत एकदा शाहवाडी तालुक्यामध्ये जो काही विस्तीर्ण असा भूभाग आहे, अनेक सोयी सुविधा त्या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि यांना जर आपण अध्यक्षपद दिलं तर उद्या शाहवाडीच्या आणि पन्हाळ्याच्या राजकारणावरती राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधानसभेला सुद्धा एक धक्कादायक वापर करून जनसुराज्य पक्षाला एखादा पर्याय उभा करता येईल का. आणि काँग्रेसचा जो विभागलेला मतदार आहे जो जनसुराज्य पक्षाकडे हे झालाय वळालाय, शिवसेनेकडे वळायला आहे, काही शिंदे पक्ष असेल किंवा जनसुराज्य पक्ष हा जो मतदार आहे हा आपल्याला विकासात पण काम करून आपल्याकडे वळवता येईल का. आणि शाहवाडी आणि पन्हाळा याचं उद्याचं विधानसभेचं प्रतिनिधित्व उद्या राष्ट्रवादीला द्यायचं वाटलं तर इथून एक चेहरा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे त्यांना वाटलं असणार आहे. आणि महत्वाचं गोष्ट आहे की जिल्हा परिषद अध्यक्षपद त्या तालुक्याला मिळालं तर त्या जो तालुका आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा अतिशय पश्चिमेचा तो तालुका आहे, कोकणाला शेवटी रत्नागिरीला बाउंड्री टच आहे. त्यामुळे त्या तालुक्यातून जर आपण एक ताकद उभा केली तर शाहवाडी असेल, पन्हाळा असेल, जवळचा हातकणंगले असेल, ह्या पूर्ण पट्ट्यात आपल्याला राष्ट्रवादीचं वर्चस्व निर्माण करता येईल. आणि या अनुषंगाने जर हे वर्चस्व निर्माण करायचं असेल तर मग एकत्र आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद जे अध्यक्षपद त्यात मिळालं रणजितसिंह गायकवाड यांच्या पत्नीला तर त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटत नाही. करून ही सगळी बेरजेचं राजकारण आहे. शेवटी जसं मग अशी म्हटलं की कक्षा जर रुंदवायची असेल तर ह्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर हे जी प्रामुख्याने 4 नावं आपल्या समोर दिसत आहेत याच्यामध्ये हा राजकारण होऊन त्या व्यक्तींना ते आपल्याला त्यांचं पारडं कशाच्या पद्धतीने वरचढ आहे हे आपण सांगायला पाहिजे प्रेक्षकांना. आणि खरं म्हणजे ही 4 नावं जरी चर्चेत असली त्यातलं एक नाव जवळपास फायनल होत आहे, त्याची 1-2 दिवसामध्ये घोषणा होईलच. परंतु शेवटी राजकारण हा अस्थिरतेचा नेहमीच खेळ असतो. त्याच्यामुळे या 4 नावांपैकी नामदार हसन मुश्रीफ धक्कातंत्राचा वापर करत एखादा नवीन चेहरा देतात का याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे काही अध्यक्षपदाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मांडणी होणार आहे त्याचे पडसाद उद्याच्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येणार आहेत. आणि भविष्यात नामदार हसन मुश्रीफांची राजकीय वाटचाल जर अधिक घट्ट करायची असेल तर त्यांना काही गोष्टी या दूरदृष्टीच्या निर्णयानं करणं अपेक्षित आहे. आणि सध्या हीच चर्चा किमान आमच्या या आतल्या गोठातल्या बातमीच्या चर्चेमधून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवते. पण लवकरच आपण भेटू आणि त्यावेळेस एक ब्रेकिंग न्यूज आम्ही तुम्हाला देऊ. त्यासाठी तुम्ही पाहत राहा लाईव्ह मराठी आणि लाईव्ह मराठीचा कार्यक्रम आतल्या गोठातली बातमी.